डोंबिवलीतील शोरमागल एकता सावंत सध्या चर्चेमध्ये आहे। डोंबिवलीमध्ये तिच्या स्टॉलवर जप्ती केल्यानंतर ती थेट प्रशासनाला नडली आहे। मराठमोळ्या फेरीवाल्यांवर कारवाई का असा सवाल तिने उपस्थित केलाय। आता तिच्या या लढ्यात मनसेने सुद्धा तिची साथ दिली आहे। पाहूयात। डोंबिवलीत पालिकेला भिडणारी शोरमागल, रडणारी नव्हे लढणारी मराठी पोरगी। अस्मितेसाठी लढा, एकताला मनसेची साथ। काम तुझी गाडी इथे लावून टाकली। तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा। टपरीच टाकतो ना सर। आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। मला राज साहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला। मी त्यांना जर मला वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलंय, तिथं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय। तू गाडी टाकली मी बघतो। हक्कासाठी लढणाऱ्या या मराठमोळ्या पोरीची गेली 2 दिवस जोरदार चर्चा सुरू आहे। व्हिडिओत दिसणाऱ्या एकता सावंतनं बँकेतील भरगच्च पगाराची नोकरी सोडून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला। काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पथकानं स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली। या कारवाईत त्यांनी एकताचा स्टॉल जप्त केलाय। एकतानं एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। व्हिडिओत तिनं तिची कैफियत मांडत असताना मनसेला साथ घातली। कारवाई मागे अन्यायकारक भूमिका आणि अधिकाऱ्यांकडून भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप एकता सावंत यांनी केला। आता इथे बघा, एवढी भीड आहे, इथे बघा। हा, इथून अँब्युलन्स येते, आजूबाजूवाल्यांना नाही उठवत। त्यांच्या इथे एवढी गर्दी असते तरी त्यांना नाही उठवत। हा, मराठी माणूस काय कामाचा नाहीये। आज मराठी असून धंदा नाही करू शकत इथं रोज। एकता सावंत एका सामान्य घरातील मुलगी। वडिलांचं निधन झाल्यानंतर आई आणि बहीण भावाची जबाबदारी एकतावर आली। त्यावेळी शोरमा स्टॉलनं तिला आधार दिला। मात्र एक दिवस संकट आलं। दररोज 300 रुपयांचा हप्ता देऊनही कोणतीही पूर्वसूचना न देता एकताच्या स्टॉलवर कारवाई झाली। कोण आहे शोरमागल? एकता सावंत ही एक रील स्टार आहे। सोशल मीडियावर एकताला हजारो फॉलोअर्स आहेत। एकता सावंत खासगी बँकेत नोकरी करायची। वडील नसल्यानं घराची जबाबदारी एकतावर आली। कामाचं प्रेशर आणि सुट्ट्यांमुळे व्यवसाय करण्याचा तिनं विचार केला। डोंबिवलीत सावंत शोरमा नावाचा स्टॉल टाकला। कैफियत मांडली। त्या व्हिडिओला 80 ते 90 लाख व्ह्यूज आले। स्टॉलला गर्दी होत असल्यानं पालिकेकडे स्थानिकांकडून तक्रार केल्याचं एकताचं म्हणणं आहे। महापालिकेनं स्टॉल हटवल्यानं एकता सावंत व्यथित झाली। तिनं व्हिडिओ बनवत आपली कैफियत मांडली आणि त्यानंतर मनसेनं धाव घेतली। विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही। जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार। पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर, माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे गुटखा विकणार आहे। हा, हे इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात। इथे सगळे पेवडे लोक बसतात। याच्यात एवढी धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। गेला नाही घेतात दादा, बरोबर घेऊन। हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। ज्यांना पोटा पाण्याचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्या पाठीशी मनसे असल्याचं अविनाश अभ्यंकर यांनी म्हटलं। तर पालिका दुजाभाव करत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा आमदार राजेश मोरे यांनी दिलाय। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। तिच्याशी आता चर्चा केली, जर त्या मराठी मुलीवर कोणी अन्याय करत असेल आणि महापालिका अधिकारी पण दुजाभाव करत असेल तर ही शिवसेना मराठी माणसाच्या सतत नेहमी पाठीशी उभी राहणार आहे आणि त्या मराठी माणसावर अन्याय होत असेल तर कधी आम्ही खपून घेणार नाही। दरम्यान महापालिकेची अद्याप कोणतीही बाजू किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही। एकीकडे परप्रांतीय फेरीवाल्यांवर केडीएमसीचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील होत आहे।
तर दुसरीकडे मात्र मराठी फेरीवाल्या तरुणीवर कठोर कारवाई झाली आहे. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळं प्रकरण अधिकच गाजलंय. मात्र या प्रकरणामुळं कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय का असा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेला येतोय. एकतानं दाखवलेल्या धाडसामुळं तिच्या समस्यांवर तोडगा निघेलच. मात्र पोटा पाण्यासाठी धडपडणाऱ्या मराठी माणसाच्या पाठीशी प्रशासन उभं राहिलं तरच पुढे होणाऱ्या अशा सगळ्या प्रकाराला ब्रेक लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, डोंबिवली.